आणि यानंतर आपण थेट जाऊयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर सध्या आंदोलन आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते आहेत आणि येताना कांदे देखील आपल्या सोबत घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कांद्यावर हे आंदोलन आहे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची त्याची मागणी आहे, दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। यासाठी सर्व आंदोलक जे आहेत ते या आंदोलनासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि करताना मुख्यमंत्र्यांना राज्यभर दौरा केला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। आंदोलन करताय, काय म्हणणार? आंदोलन या ठिकाणी चालू आहे। तुम्ही आज महाराष्ट्रात जर बघितलं असेल, शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। आज शेतकऱ्यांच्यासाठी कांद्याला हमीभाव नाही, शेतकरी रडतोय आणि कृषी मंत्री बंगल्यात मजा मारताय। अरे यांना इंदापूर सोडून मुंबई सोडून यांना दुसरं कृषी मंत्री खातं फिरायला काही दिसत नाही का? आम्ही 3 महिन्यापूर्वी कृषी मंत्र्यांना निवेदन दिलं होतं, आंदोलन केलं होतं इथं की महाराष्ट्राचा दौरा करा। जर दत्ता मामांकडनं ते होत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन शेतकऱ्यावर हा अन्याय थांबवला पाहिजे। कृषी मंत्र्याचं काम काय असतं? इथं बंगल्यात बसणं नाहीये। आता सभागृह चालू आहे, दुसरा हप्ता चालू झाला तरी कांद्याला तुम्हाला सांगतो 1 रुपया सुद्धा भाव मिळत नाहीये आणि कृषी मंत्री मस्तवालपणे मस्त चौपाटीवर फिरताय मुंबईच्या। हे चालणार नाही, म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी, त्यांचा राजीनामा मागण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। 3 महिन्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं, काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि 3 महिन्यात काय प्रगती झाली? 3 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं पुढच्या हप्त्यामध्ये मी महाराष्ट्राचा दौरा करतो, शेतकऱ्याच्या बांधावर जातो। अहो यांना हे स्वतःला शेतकरी म्हणतात, हे डमी शेतकरी आहेत, यांना शेतकऱ्याच्या भावना माहित नाही। आज शेतकरी आत्महत्या करतोय, आज युद्ध परिस्थिती असताना सगळे कंटेनर थांबले। शासनाची भूमिका काय? आयात कांदा करायचा, पण निर्यातीच्या वर काय करायचं नाही। शेतकऱ्याला फक्त या देशातल्या मारण्याचं धोरण, व्यापारी धोरण स्वीकारलेलं आहे। त्याच्यामुळे या कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलोय। निर्यातीचं काय धोरण आहे, काय अडचणी येत आहेत निर्यात करताना? कांदा निर्यातीला अहो यांनी त्याच्यावर सगळे कर लावून ठेवलेले आहेत। एक सगळ्या याच्यावर एमपीएससी मध्ये कर लावले। आज यांचं नाफेड जे कांदा खरेदी करतं, बोगस खरेदी घोटाळा चालू आहे सगळा, फक्त नावाला दाखवतात पेपरवर, मागे त्याचा सगळा भ्रष्टाचार झाला। कृषी मंत्री त्याचं काय बोलत आहे? एकही कृषी मंत्र्यांनी बाजार समितीच्या बैठका घेतल्या पाहिजे, बैठका घेत नाही। अशा परिस्थितीने निंदनीय परिस्थिती आहे, म्हणून कृषी मंत्र्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी आलोय। आपण पाहतोय करण गायकर या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले होते आणि त्यांना या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणाहून आम्ही माघार हटणार नाहीये, कारण ज्या पद्धतीनं आम्हाला 3 महिन्यांपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही आंदोलन महाराष्ट्रभर दौरा करू, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ, दुधाला आणि कांद्याला हमी भाव मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र ते होताना दिसत नाहीयेत। कृषी मंत्री केवळ या ठिकाणी सरकारी निवासस्थानामध्ये आहेत, मुंबई आणि इंदापूर याच्या पुढे त्यांचा कुठेही जाणं नाही आणि त्यामुळे आमचा या सगळ्या विषयासंदर्भात राग आहे आणि त्यामुळे आम्ही आंदोलन करतोय अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांच्या वतीने घेण्यात येताना आपल्याला दिसत आहेत। हे नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आहेत, कांदा आणि दुधाच्या हमी भावाच्या अनुषंगाने हे सर्व आंदोलन या ठिकाणी करताना दिसत आहेत। 3 महिन्यापूर्वी याच सर्व आंदोलकांना याच ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली होती आणि या चर्चेअंती कुठेतरी पुढच्याच आठवड्यामध्ये आम्ही महाराष्ट्रभर दौरा करू असं आश्वासन दिलं होतं, मात्र 3 महिने उलटून देखील हे झालेलं नाहीये आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांची आहे। निलेश बुरावले, एबीपी माझा, मुंबई। तर दत्तात्रय भरणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर छावा क्रांती संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे। कांदा आणि दुधाच्या हमीभावासंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीनं निर्णय घ्यावा आणि सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांनी बंगल्यात बसून राहू नये, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जावं आणि त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी अशी मागणी या छावा क्रांतीवीर संघटनेकडून केली जाते। शेतकऱ्यांच्या मुद्द्याला धरून सध्या हे सगळे आक्रमण झाले। दरम्यान यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। स्वातंत्र्यवीर सावरकरांना